नमस्कार. वंचित न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील पंढरपूर तालुका जिल्हा सोलापूर या गावातील होळे बुद्रुक या गावामध्ये आहे. आज सालाबाद प्रमाणे जे परंपरागत आज ज्या परंपरा आहेत हे कालबाह्य होत असताना होळे बुद्रुक या गावामध्ये परंपरा ही जपली जाते. आज जेनजी या जनरेशनचा युग आहे आणि जेनजींना शेरणी काय असते, पाडव्याला शेरणी वाटली जाते, हे काय असते हे देखील माहित नाहीये. तर ही जी परंपरा आहे हे कित्येक वर्षापासून आज चालत आलेली आहे. गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आहेत, गावचे सरपंच आपल्या सोबत आहेत. आज आपण यांच्याशी संवाद साधूया आणि जाणून घेऊया की पाडव्या निमित्त शेरणी काय असतं, कारण की आजच्या मुलांना शेरणी हा प्रकार माहित नाहीये. खेड्यातल्या मुलांना थोड्या प्रमाणात माहिती आहे, परंतु शहरामध्ये जे कोणी आहेत या मुलांना किंवा मुली असतील यांना शेरणी हा प्रकार माहित नाही. आणि आपलं जे ग्रामदैवत आहे हे पंचकृषीतलं जागरूक ग्रामदैवत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या ठिकाणी उद्या गुढीपाडव्याच्या चैत्राच्या पहिल्या दिवशी गावामध्ये हनुमान यात्रा पिढ्यानपिढ्या म्हणजे कित्येक वर्षापासून भरत आहे. त्याची म्हणजे जुन्या माणसांना सुद्धा कल्पना सांगता येत नाही. तर या ठिकाणी आज अमावस्या आहे आणि उद्या सकाळी गुढीपाडवा आहे. तर आज 12 नंतर या ठिकाणी नदीवरनं म्हणजे पहिला कार्यक्रम यात्रेचा, नदीवरून लोक चंद्रभागेत आंघोळ करून जवळजवळ 600-700 मीटरचं एक दंडवट तिथून घेतात नदीवरनं वल्यानं. आणि त्यानंतर वल्यापर्यंत दंडवट झाल्यानंतर सकाळी या ठिकाणी पीक पाणी, पाऊस पाणी वर्षभर कसं पडल, रब्बी पुन्हा दुसरं आपलं खरीप अशी भाकणूक असते. या ठिकाणी देवाला विचारलं जातं प्रत्येक हंगामात पाऊस कशा प्रकारचा पडेल त्याची भाकणूक झाल्यानंतर मग दुपारी 3-4 नंतर शेरणीचा कार्यक्रम. शेरणी म्हणजे दुपारी पाडवा वाचन आणि त्यानंतर शेरणीचा कार्यक्रम होतो. मग शेरणी म्हणजे काय, तर प्रत्येक कुटुंबातनं 10 ते 11 किलोची गुळाची ढेप काढून ती गावातून मिरवणूक काढून या ठिकाणी मंदिरात आणून फोडून ती वाटली जाते. त्याच्या मागचा दृष्टिकोन असा असेल पूर्वीच्या काळी गुळाचं प्रमाण, औषधाचं प्रमाण जास्त. वैज्ञानिक दृष्टिकोन असेल की बाबा लोकांना, माणसांना गुळातून कॅल्शियमची गरज असते, रक्तवाढीसाठी गुळाची गरज असते. मग ही प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात ती प्रत्येक घरामध्ये 10-12 किलो गुळ जातो. म्हणजे प्रत्येकानं वाटल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जातो. त्या प्रमाणात एक पोषण आहार म्हणून त्या पूर्वीच्या लोकांनी केलेला असेल किंवा देवावर श्रद्धा म्हणून केलेला असेल, पण ती शेरणीची प्रथा या गावामध्ये प्रत्येक कुटुंबात आहे. त्यानंतर शेरणी झाल्यानंतर संध्याकाळी देवाचा सबिना निघतो. सबिन्याची मिरवणूक झाल्यानंतर करमणुकीसाठी महिलांचा. आज एक मिनिट मी इथं थांबवतो. गावातील देवाची जो छबिना असतो, या छबिनामध्ये आज आपण पाहतो की भारतामध्ये, देशामध्ये जास्त हिंदू मुस्लिम हा तेढ वाढत चाललेला आहे. परंतु या गावामध्ये छबिना जो असतो हा मुसलमान समाज याच्यामध्ये समाविष्ट असतो. सर्व समाज या सबिनामध्ये, सर्व धर्म, सर्व जाती याच्यामध्ये समाविष्ट असतात. या यात्रेमध्ये प्रत्येक समाजाला मैत्र असं बघितलंय की मुस्लिम समाजाला यात्रेमध्ये मानाचं स्थान ह्या गावाचं दिलंय. कारण ज्यावेळी इथून कुस्त्याचा झेंडा निघतो तो मुस्लिम समाजाच्या मानाचा झेंडा असतो. मंदिरातून मुस्लिम समाज झेंडा घेऊन त्या कुस्त्याच्या मैदानात राहून ती झेंड्याचा मान इथं मुस्लिम समाजाला. अगदी बरोबर. आज जे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्यासाठी खरोखरच हे गाव एक एक्झाम्पल आहे की बाबा या गावामध्ये कोणताही भेदभाव न करता सामूहिक सर्व समाजातील, सर्व जाती धर्मातील लोक मिळून हा पाडवा करतात. ज्येष्ठ नागरिक पण राजू दादा आपल्या सोबत आहेत. दादा, पाडव्याबद्दल म्हणजे तुम्ही जसं तुम्हाला समजतं तेव्हापासून ते आतापर्यंतचा पाडव्याचा तुमचा अनुभव काय आहे? प्रत्येक वर्षी पाडवा हा चांगल्या पद्धतीने वाढत गेलेला आहे. म्हणजे पाठीमाग लोक कमी, या वर्गणी कमी, तसं आता वर्गणी द्यायला सुद्धा लोकांनी जास्त धासावले आणि कार्यक्रम सुद्धा ज्यादा वाढलेत. पाडवा हे एकदम चांगल्या उत्साहात, चांगल्या ह्याच्यात चालू आहे. नक्कीच. पाडव्यानिमित्त गावामध्ये 2 दिवसाची यात्रा आहे. तर या यात्रेनिमित्त कोणकोणते कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात आलेले त्याची थोडक्यात माहिती. या ठिकाणी म्हणजे धार्मिक आणि देवाचा जे उपक्रम आहे दंडवट, शिरणी, याच्यानंतर दुसरा उपक्रम म्हणजे कुस्त्याचं मैदान पारंपरिक आणि सबिनानंतर बेदिक आणि पहिल्या दिवशी ऑर्केस्ट्रा, दुसऱ्या दिवशी तमाशाचा कार्यक्रम, करमणुकीचे कार्यक्रम असते. म्हणजे लोकगीत असेल किंवा लोककला असेल हे पण जोपासण्याचं काम या गावातून.
म्हणजे बेदिक म्हणजे काय शायरांचं का म्हणजे पवाडे वगैरे असतात बेदिक मध्ये आणि तमाशा म्हणजे लोककलाच आहे आणि ऑर्केस्ट्रा बी एक लोककलाच आहे आणि गावातील लोकांना ग्रामीण भागातल्या ती कला बघायला मिळावी म्हणून या यात्रेच्या निमित्तानं 2 दिवस ते उपक्रम आपण राबवतो. अगदी बरोबर. ही जी कार्यक्रम आहे हे कार्यक्रम पार पाडत असताना कोणत्या प्रकारे मान्यवरांचे असतील किंवा देणगी देणार असेल या लोकांचा सन्मान कशा प्रकारे केला जातो? म्हणजे देणगीदारांचा व सर्व ही करताना मानपान करताना त्यांनी जी आम्हाला देणगी दिली की कार्यक्रम उत्कृष्ट पार पाडावा आणि त्या पद्धतीने आम्ही उत्कृष्ट कार्यक्रम पार पाडतो. दरवर्षी वेगळे वेगळे कार्यक्रम आणून महाराष्ट्रात नावाजलेला कार्यक्रम आणून त्यांचं आम्ही मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. अगदी बरोबर. या माध्यमातून लोककला ही जपली जाते, त्याचबरोबर लोकसंस्कृती आपली जपली जाते आणि यातून सामाजिक भावना, सामाजिक एकोप्याची भावना ही जगभर पसरली जाते. हा एक सण नसून हा एक समाजासाठी एक एक्झाम्पल आहे की बाबा कशा प्रकारे आपण गुण्यागोविंदाने सर्व समभाव हा राखून हा सण साजरा केला जातो. हे या गावातून एक आदर्श गाव हे असं एक दाखवून दिलं जातं. त्याचबरोबर गावातले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचंही आपण मनोगत जाणून घेऊया. मी जवळजवळ म्हणजे या गावचा रहिवासी आहे, पण मी धुळ्याला जवळजवळ 40 वर्षापासून आहे. पण प्रत्येक गुढीपाडव्याला या देवासाठी मी नेहमी येतो आणि प्रत्येक आजूबाजूच्या पूर्ण तालुका काय पूर्ण महाराष्ट्र बाकीच्या लोकांची इतकी आस्था येतं देवावर की बस की प्रत्येकाने या देवासाठी काही ना काही केलं पाहिजे आणि करायला पाहिजे. आणि सगळ्यात गोष्ट की इथं आता इतकी व्यवस्था करायला पाहिजे की देवाच्या ह्याच्यासाठी ग्रामस्थांनी सगळ्या आता ह्या वर्गणीतून बी हे करण्यापेक्षा बी अजून भरपूर जे फिल्टर पाणी आहे किंवा वॉटर नाही ड्रेनेज किंवा पाणी पिण्याचं जनतेच्या पाण्याचं आहे ना वॉटर कूलर हे ते ही व्यवस्था सगळी झाली पाहिजे. हे माझे फक्त एवढं आहे. मी 500 किलोमीटरवरनं दरवर्षी येतो. कुठल्याही एकही फक्त करोनामध्ये नाही आलो, फक्त कधीच चुकवत नाही. थँक्यू, धन्यवाद. अशा प्रकारे गावामध्ये अजून ज्या वेळेस आपली यात्रा असते यात्रामध्ये अजून काय सुविधा केल्या पाहिजेत त्याचं अगदी थोडक्यात असं त्यांनी सांगितलं की अजून काय फॅसिलिटीज अवेलेबल पाहिजेत. त्यांचेही धन्यवाद. वंचित न्यूज साठी मी सचिन बाबर, धन्यवाद.